मी अपक्ष असताना अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला 2 लाख रुपये दिले अपक्ष असताना, आणि ज्यावेळेस मला पुरस्कृत झालो त्यावेळेस मी त्या मित्राकडून 1 लाख रुपये बीजेपी आणि ते संबंधित मित्र हे मी मला मदत झाली ते माझे मित्र बीजेपीचे. या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे. यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. याचा तोंड बघा. आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं. काय बोललो होतो सांग. काय बोललो होतो? हो नाही बोललो काय होतं असं तू त्याला मान्यता दिली होती. सांग लवकर. पुढे माफी माग सगळ्यांची माफी मागतो. आज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या सोबत एक बैठक घेतलेली. विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही 6 तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम व अटी समजावून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेऊन आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं. पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे. सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले. ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे. या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळं आपलं नाव खराब होतं, तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा. पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच, पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे. यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. याचा तोंड बघा. आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं. काय बोललो होतो सांग. काय बोललो होतो? हो नाही बोललो काय होतं तू त्याला मान्यता दिली होती. सांग लवकर. पुढे माफी माग सगळ्यांची माफी मागतो. मी सचिन चव्हाण हे विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि नंतर मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली. त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली आणि ते काही मित्र माझे भाजपाचे पदाधिकारी आहेत, तर त्यांनी मला मदत केली
आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करेल ते मला मान्य आहे. पैसे किती घेतले काय दिलं ते सांगा स्पष्ट. मला माझ्या मित्रांनी खरं खरं सांग. 50,000 रुपये दोन वेळेस दिले. खोटं बोला नाही. भाजपने किती दिले? चित्र भाजपचंच होतं ना माझं. किती दिले भाजप? तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी जी बोलला 10:30 वाजता त्यावेळेस आम्ही किती रुपये दिले? आम्ही सगळेच नाही काय म्हणतो. किती दिले ते सांगा. मी अपक्ष असताना अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला 2 लाख रुपये दिले अपक्ष असताना, आणि ज्यावेळेस मला पुरस्कृत झालं त्यावेळेस मी त्या मित्राकडून 1 लाख रुपये घेतले. अशी एवढी रक्कम माझ्या मित्राकडून 5 लाखाची रक्कम पोहोचली. रेकॉर्डेवर 1.5 लाख रुपये आणखीन द्या आणि 4 लाख दिले तर मला ते देणार होते. मला मी आता बोला. मी अपक्ष लढत असताना मला माझे मित्र 5 लाखाची मदत करणार होते. मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे कोण? बीजेपी आणि ते संबंधित कोण सांगा. संबंधित मित्र नसते तर तुम्हाला खरं बोलायचं नाही. खरं सांग. मित्र कसा असं नाव पण ती ज्या मित्रानं तुम्हाला पैसे दिले ती कुणाचा पुत्र आहे त्याचं नाव ती सांगा की बीजेपीचं नाव घ्या ना. ती सांगा ना. 50,000 घरी कोण काय सांगा लोक. आणि ज्या मित्राकडून मला मदत झाली ते माझे मित्र बीजेपीचे रिलेटेड आहेत. तुम्ही काय म्हणला होता की बाबा भाजपचा आमदारच पक्ष बदनाम होईल असं काहीच करणार नाही. का केलं तुम्ही? अपक्ष असताना पैसे घेतले हो काही आणि अपक्ष असताना नाही हो. काय कधीच आहे अपक्ष असतानाच आहे. हा परवाना कुणाच्या नावानं आहे? डॉक्टर वासुदेव निळकर राहणार ती कोण आहे? कुणाचा माणूस आहे? बीजेपीचा माणूस आहे. त्यांनी परवाने वंचितचे काढले तुमच्या नावाचे. कशामुळे काढले? कशामुळे काढले? तुम्ही म्हणा पात्र म्हणजे एवढंच राहिलं होतं का? चूक झाली ना माझी. मान्य तर चूक तर मला मान्य करावं लागेल. समाज विकल्यात जमा झाले. चूक झाली माझी. तुम्ही म्हणता की चूक झाली माझी. मला चूक माझी मान्य आहे. पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे. यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. याचा तोंड बघा. आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं काय बोललो होतो? सांग. काय बोललो होतो? हो नाही बोललो काय होतं? हा? तू त्याला मान्यता दिली होती. सांग लवकर. पुढे इकडे माफी माग. सगळ्यांची माफी मागतो.